नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की कालच्या भागात आपण असे बघितले की मधूचा हा पाय घसरतो आणि पाय घसरून ती खाली पडलेले असते। तेव्हा मधूला जे काही लेबर पेन्स आहे त्या सुरू होण्यास मदत होते आणि तिचा वाटर ब्रेक सुद्धा झालेली असते, त्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागतो। मधू खूप ओरडत असते पण घरामध्ये कोणी नसते, कारण घरातील सर्वजण हे मंदिरात सर्वांना भोजन देण्यासाठी गेलेले असतात। तर मधू एकटीच घरात असते आणि तिला वाटत असते की आता घरात कोणीही नाही, त्यामुळे आता मी माझ्या मनासारखं जगू शकते। तर अचानक तिचा पाय घसरतो आणि पाय घसरल्यामुळे मधूच्या पोटाला जब्बर मार लागल्यामुळे ती खाली पडलेली असते आणि तिचा मोबाईल सुद्धा हा बाजूला गेलेला असतो। तेव्हा मधू तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असते आणि राघवच्या मोबाईलवर ती फोन करते। राघवला सांगते की राघव लवकर ये आणि मला वॉटर ब्रेक सुद्धा झालेला आहे आणि मी खूप मोठ्या संकटात आहे, कारण मला असे वाटते की बाळ येण्याची आता सुरुवात झालेली आहे। राघवला खूप मोठा धक्का बसतो। बाहेर पावसाचे खूप असं तांडव चालू असतो, मुसळधार पाऊस चालू असतो, विजांचा कडकडाट चालू असतो आणि पाऊस इतका झालेला असतो की सर्व रस्ते हे पुराने असे पॅक झालेले असतात। इकडे सिंधूचे सुद्धा एक महत्त्वाचे असे ऑपरेशन चालू असते आणि सिंधू सुद्धा फोन घ्यायला तयार नसते, कारण तिचा मोबाईल हा टेबलवर असतो आणि सिंधू ऑपरेशन थिएटरमध्ये। राघव हा सिंधूला खूप फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र सिंधू काही मोबाईल घेत नसते। राघव भर पावसामध्ये गाडी घेऊन येत असतो आणि इकडे तो सिंधूला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो। सिंधू काही कर पण फोन उचल। तेवढ्यात जी काही सिंधूची नर्स असते ती सिंधूचा फोन घेते। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू कुठे होतीस, फोन का घेतला नाही? तेव्हा ती नर्स सांगते की सिंधू मॅडम ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहे आणि एक खूप असे अर्जंट ऑपरेशन चालू आहे, त्यामुळे त्यांचा मोबाईल येथे असल्याचे ती सांगते। तेव्हा राघव म्हणतो की सिंधूला ताबडतोब फोन करण्यासाठी सांगा। तेव्हा ती नर्स हो बोलते आणि फोन ठेवते। त्यानंतर इकडे काकू आणि घरातील सर्वजण हे मंदिरात सर्वांना मस्त अशी भोजन देत असतात। सर्वजण खूपच खुश असतात आणि सर्व लोक हे त्यांना आशीर्वाद सुद्धा देत असतात। मधू मात्र इकडे खूप रडत असते। तेवढ्यात तेथील एक जे काही बाई असते ती काकूला म्हणत असते की तुम्ही फक्त मला तुमच्या सुनाचं चेहरा एकदा दाखवा, मग मी सांगते की तुम्हाला मुलगा होणार की मुलगी। तर लगेच काकू ही मधूला फोन लावते। तेव्हा मधू तर खूपच रडत असते आणि मधू ही रडतच काकूचा फोन घेते। तेव्हा मधू काकूला म्हणत असते की काकू घरामध्ये कोणी सुद्धा नाही आणि माझा खूप असा त्रास होतो आणि बाळ येण्याचा टाइम झालेला आहे असे मला वाटते, मला खरंच खूप त्रास होतो, म्हणून मधू जोरजोराने रडू लागते। काकू म्हणते की मधू तू हिम्मत हारू नको, मी लगेच ताबडतोब तिकडे येते आणि राघव आणि सिंधूला सुद्धा फोन करून तिकडे येण्यासाठी सांगते। तर काकू सुद्धा खूप घाबरलेली असते की आता मधूचं काय होईल आणि बाळ केव्हा होईल हे सांगता येत नाही। काकू खूप टेन्शनमध्ये येते आणि सर्वांना सांगते की आपल्याला घरी आता ताबडतोब जायचे। काकू सर्वांना आवाज देते आणि आपल्याला घरी ताबडतोब जावे लागेल, कारण मधूची अशी अवस्था झालेली आहे। तेव्हा काकू ही ऋषभला गाडी काढण्यासाठी सांगते। त्यानंतर इकडे सिंधू ही राघवला कॉल करते आणि काय झाले असे राघवला विचारते। तेव्हा राघव सांगतो की आपल्याला घरी ताबडतोब जावे लागेल आणि घरी मधूचं जे काही बाळ येण्याची जी काही वेळ असते ती झालेली आहे आणि मधूला वॉटर ब्रेक सुद्धा झालेला असून तिला आता खूप अशा लेबर पेन सुद्धा सुरू झालेले आहे, त्यामुळे सिंधू तू ताबडतोब ये। तर सिंधू म्हणते की राघव सर, मधुताईंना ताबडतोब आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावे लागेल। तर राघव म्हणतो की मी रस्त्यात येत आहे, तू लवकर ये। राघव म्हणतो की सिंधू मी रस्त्यामध्ये आहे आणि पाणी इतके साचलेले आहे की गाडी कशी काढावे ते समजत नाही। सिंधू तू लवकर निघ आणि लवकरच ये, मी तोपर्यंत घरी पोहोचू शकेल। तेवढ्यात राघवची गाडी बंद पडते आणि राघवची गाडी बंद पडल्यानंतर सर्व काही गाड्या ह्या पावसाच्या जे काही रस्त्यावर पाणी साचलेले असते त्यामुळे सर्व गाड्या तेथेच थांबलेल्या असतात, पुढे जायला रस्ताच नसतो। तेव्हा राघवला काय करावे ते समजत नसते। राघव आणखीनच टेन्शनमध्ये आलेला असतो। सर्वत्र पाण्याचा पूर झालेला असतो आणि पाऊस हा धो-धो चालूच असतो। तेव्हा राघवला काय करावे ते समजत नसते। राघव हा गाडीच्या खाली उतरतो आणि भर पावसात इतके पाणी असते आणि त्या पाण्यातून सर्व गाड्यामधून तो रस्ता काढत असतो। तेव्हा राघव हा पायी चालत येत असतो आणि ऐन वेळेस तो आपल्या घरापर्यंत कसाबसा येऊन पोहोचतो।
त्यानंतर इकडे सिंधू सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते. घरी कसे जावे हे तिला समजत नसते. सर्वत्र ट्रॅफिक ही जाम झालेली असते. तेव्हा सिंधू रिक्षावाल्यांना फोन करत असते, पण कोणताही रिक्षावाला अशा पावसात जायला तयार नसतो, कारण कुठेही जायला रोडच नसतो. सर्वत्र गाड्या ह्या थांबलेल्या असतात. तेव्हा खूप काही गाडेवाले सिंधूचा फोन सुद्धा घेण्यासाठी तयार नसतात, कारण मॅडम खूप पाणी आहे आणि गाडीमध्ये सुद्धा पाणी शिरण्यासाठी लागलेले आहे, त्यामुळे आमच्यापुढे कोणताही असा पर्याय नाही. तर सिंधू आणखीन टेन्शनमध्ये येते. तर सिंधू तेथील एका डॉक्टरला म्हणत असते की काही करा, पण माझ्यासाठी घरी जाण्याची व्यवस्था करा. कोणतीही गाडी बघा किंवा ॲटो बघा. तर ती डॉक्टर सांगते की सिंधू मॅडम, घरी जाण्यासाठी आता कोणताही पर्याय नाही. सर्वत्र हे पाण्याचा पूर आलेला आहे. तेव्हा ती डॉक्टर सिंधूला मोबाईलमध्ये बाहेर काय झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये ढगफुटी सुद्धा झाली आणि पाऊस इतका झालेला आहे की कुठे जायला रोड सुद्धा नाही. त्यामुळे सिंधू, थोड्याच वेळानंतर पाऊस बंद होईल, मग तू घरी जा. अजिबात टेन्शन घेऊ नको. आता मी तुझी खरंच मदत करू शकत नाही. म्हणून ती मैत्रीणसुद्धा सिंधूला सॉरी बोलते. सिंधू आणखीन टेन्शनमध्ये आलेली असते आणि आता बाळाचा येण्याचा टाईमसुद्धा झाला, म्हणून सिंधूला बाळाची खूप अशी काळजी लागलेली असते की काय करावे. आता मधुताईला किती त्रास होत असेल याचा ती विचार करत असते. सिंधू विचार करते की मधुताईंना आता हॉस्पिटलला कसे न्यायचे आणि त्यांच्यावर काय परिस्थिती असेल. तेव्हा इकडे मधूला मात्र खूप त्रास होत असतो. काय करावे तिला काही समजत नसते आणि मधूही उठण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला उठतासुद्धा येत नसते. तेव्हा मधूही बेशुद्ध पडली जाते आणि बेशुद्ध पडून ती खाली पडणार तेवढ्यात राघव तेथे आलेला असतो आणि मधूला धरतो. मधू, तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय करतो, तू टेन्शन घेऊ नको, असं तो मधूला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मधूला खूप अशा वेदना होत असतात आणि आता राघवला काय करावे ते समजत नसते. काही ठिकाणी लाईट सुद्धा नसते. तेव्हा राघव मधूला उचलतो आणि एका सोप्यावर नेऊन ठेवतो आणि मधूला म्हणतो की मधू, तू त्या पायऱ्यावर काय करत होतीस, काय गरज होती तेथे तुला जाण्याची. मधू खूप ओरडत असते आणि काय करू ते तिला समजत नसते. तेव्हा राघव म्हणत असतो की मधू, एक काम कर, तू दीर्घ असा श्वास घे. मी तुला जी काही एक्सरसाइज शिकवली होती त्याचा तू आता वापर कर. पण मधूला काही समजत नसते काय करावे, कारण तिला खूप वेदना होत असतात. इकडे सिंधू खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि राघवचा फोन लावत असते, मात्र राघवचा नेटवर्क नसल्यामुळे फोनसुद्धा लागत नसतो. सिंधू विचार करते की राघव सर घरी गेले असतील की नाही आणि काय करावे ते तिच्यापुढे टेन्शन आलेले असते. तेव्हा राघव हा ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करत असतो, मात्र कोणतेही ॲम्ब्युलन्सवाले यायला तयार नसतात, कारण बाहेर खूप असे पाणी आहे आणि गाडी काढण्यासाठी कुठेही जागा नाही असे सर्वजण सांगत असतात. राघव खूप आणखीनच टेन्शनमध्ये येतो. इकडे काकू, राजश्री ह्या सुद्धा ऋषभची वाट बघत असतात. तेवढ्यात ऋषभ येतो आणि काकू आणि घरातील इतर सर्वांना सांगतो की बाहेर इतका पाऊस चालू आहे की गाडी काढण्यासाठी कुठेही जागा नाही, त्यामुळे आता आपल्याला थोडा वेळ येथेच थांबावे लागेल. तर काकू म्हणते की घरी मधूचे बाळ येण्याची स्थिती झाली आणि आता कोणत्याही क्षणी मधूची डिलिव्हरी होऊ शकते, पण आता मधूजवळ कोणीच नाही, म्हणून काकूसुद्धा खूप अशी ओरडत असते. पण काय करावे, कुणापुढे काहीच पर्याय नसतो, कारण इकडे मधूला खूप त्रास होत असतो आणि मधू जोरजोराने किंचाळत असते. राघवला काय करावे ते समजत नसते. तेव्हा आता या भयान परिस्थितीतून सिंधू कोणता मार्ग काढणार आणि राघवला कोणता मार्ग निवडून मधूला ती कशी हॉस्पिटलला नेणार, की मधूची डिलिव्हरी कशी करणार आणि बाळाला सुखरूप या जगामध्ये कसे घेऊन येणार, हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. आणि मधूवर आलेली ही भयंकर अवस्था बघून सर्वांना मात्र मधूची खूप काळजी वाटत असते आणि बाळाची सुद्धा. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.